तर इकडे यवतमाळमध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये अनेक भागात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला। शेत शिवारामध्ये पाणी साचलं। लाडखेड, बोरी, दारव्हा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली। कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकामध्ये पावसाचं पाणी साचलं। पिकांचं नुकसान होण्याची त्यामुळे आता भीती आहे। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये साधारणतः महिनाभर दडी मारलेला पाऊस आता असा बरसला की अनेक शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा जरी दिला असला तरी काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, आपण यवतमाळच्या लाडखेड परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची ही काही शेती आहे, ही पराठीची शेती आहे आणि ही सध्या पूर्णतः पाण्याखाली आली आहे। त्यामुळे निश्चितच ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना या पावसाने चिंतेत ढकललेलं आहे। या पिकाची परिस्थिती आगामी काळात काय होईल, या पिकातून या पाण्याचा निचरा कशा पद्धती होईल याची चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे। आपल्यासोबत या क्षेत्राचे शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। दादा, कशा पद्धतीचे नुकसान आहे? माझं नाव प्रमोद खुशाराव दुधे आहे, राणा लाडखेड आहे। 15-20 दिवस झाला पाऊस आला नाही आणि नंतर एका दमान ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे माझ्या शेताचं खूप सारं नुकसान झालं आहे। बांध फुटले, कापूसामध्ये पूर्ण पाणीच पाणी आहे आणि सरकारने पंचनामे करून तातडीने आम्हाला मदत करावी ही विनंती सरकारला। जवळपास 70% शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि या पाण्याखाली गेल्या कारणामुळे एवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं का आता या कपासाला पात्या येईल नाही येईल, काय होईल, याच्या आता रोगराई कशी येईल आणि याच्यातनी हिशोबाचा पाऊस झाल्या असल्या कारणामुळे आज परिस्थिती खूप बिकट झाली आहे शेतकरी। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक शास्त्रीसह श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ।